सो आई एम नॉट हॅपी. आय एम नॉट एट ऑल हॅपी. आय एम थोडा सॅड. रिझन बिंग की ड्रोनने मी खूप अमेझिंग शॉट्स घेतले होते चंदनपुरी घाटातले धबधब्याजवळचे. बट समहाव आय डोंट नो, जेव्हा ड्रोन लँड करत होता माझा फोन स्विच ऑफ होऊन गेला आणि मी ते तेव्हा बघितलं नाही. आणि मी पूर्ण ड्रोन वाइंड अप करून पॅकअप करून घेतलं. आणि जेव्हा मी गाडीत बसलो आता आणि मी माझ्या फोनची गॅलरी चेक केली तर तो गॅलरीमध्ये नाही आहे, व्हिडिओ गॅलरीमध्ये नाही आहे. असं वाटतं मला. काय होते? इट्स ओके. गुड मॉर्निंग गाईज. मी काल रात्री 2 वाजेला झोपलो होतो. व्लॉग 8ची एडिटिंग संपवून आणि आता उठलो सकाळी 6 वाजेला. बिकॉज वी हॅव टू लिव्ह फॉर नाशिक. आता नाशिकला का जातो आहे तो तुम्हाला पुढे मी सांगेलच हळूहळू. सो वेलकम बॅक टू द चॅनल. लेट्स स्टार्ट. माझी जिम्मेदारी असते हा सगळं सामान आपल्या बॅगेत भरणं. हां, तर तिची पॅकिंग झाली आहे. मी माझी पॅकिंग करतो पटपट 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 पटाक. बिल्डर डंबेल भी ले लेता. हां, झावर उशी सगळं घेतो आहे. 2 दिवसासाठी चाललो आहे. पण बॅगा दोघांच्या सगळ्यांचा 2-2 आहेत. 6 तर बॅगा आहेत. पायलट रेडी. स्लीपिंग पॅसेंजर रेडी. बिझनेस क्लास. तो चलो भैया करते शुभारंभ. गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही नाशिकला का जातोय ते मी तुम्हाला आता सांगेल. तर नाशिकला माझे बरेचसे रिलेटिव्स आहेत. म्हणजे माझी आत्या असते, माझे काका काकू असतात, माझी आजी आहे तिथे ॲक्च्युली. तर त्यांच्या आजारपणामुळे ते आमच्या लग्नाला पण येऊ शकले नव्हते. आणि आम्ही डिसाईड केलं होतं की लग्नानंतर जसं पण वेळ भेटेल आम्ही लगेच जाऊ नाशिकला. पण जमलंच नाही, कारण की आम्ही लग्न झालं त्याच्यानंतर थायलंडहून परत आलो. जेमतेम ऑफिस रुटीन सुरू झाली आणि लॉकडाऊन पडला, कोरोना आला. कारण की आजीने अजून पियूला बघितलंच नाही आहे, कारण आमच्या लग्नाला येऊ शकली नाही आणि आम्ही त्यांना भेटायला जाऊ शकलो नाही. सो दिस विल बी लाईक द फर्स्ट टाइम की आजी पियूला बघेल. हां, सो जाऊया आता यार. मला पण भेटून ऑलमोस्ट 1 वर्ष होऊन गेला असेल. माणूस मी आहे जिम्मेदार माणूस. आणि ही अरे भाई मी तुला डायरेक्शन सांगतो, मॅप सांगतो. ये देखो मेरा कॉलेज. अरे आईचं कॉलेज दाखवतो, तामाईचं कॉलेज दाखवतो. कॉलेज 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 हे पियूचं कॉलेज आहे. ज्यांना पण MBA करायची इच्छा असेल प्लीज डू विजिट दिस कॉलेज अँड दिस इज नॉट एट ऑल अ पेड प्रमोशन. तर तू विश्रांतवाडीहून कुठे यायची MBAच्या वेळेस? राजगुरुनगर. आणि किती वेळ लागायचा? किती डिस्टन्स आहे ते? इट्स अराउंड 40 किलोमीटर. 40 किलोमीटर. बापरे. संघर्ष बघताय का तुम्ही? संघर्ष, खूप संघर्ष आहे. असंच नाही कोणी पण पोस्ट ग्रॅज्युएट होऊन जातं. तर भरपूरशे लोक म्हणतात की आम्ही कसं करू, IT मध्ये कसं येऊ, किंवा नॉट इवन IT, एक स्टेबल जॉब कसा भेटेल, किंवा फ्युचर पर्स्पेक्टिव्ह अशी कुठली जॉब असेल जी सिक्युअर राहील, लॉंग टर्म ज्याच्यात जॉब सिक्युरिटी असेल. सो कुठल्याही फील्डमध्ये गेले ना तर तुम्हाला स्ट्रगल करावाच लागेल. स्ट्रगलशिवाय पर्याय नाही आहे. जर तुम्ही आता स्ट्रगल केला तर तुमची पुढची लाईफ खूप चांगली राहील, खूप स्टेबल राहील. पण तुम्ही जर आता फोकस्ड नाही राहिले तुमच्या गोल्सला घेऊन, तुमच्या फ्युचरला घेऊन, तर पुढे जाऊन खूप त्रास होऊ शकतो. सो बी केअरफुल, बी फोकस. सो वी आर समवेअर नियर लाईक रांजणगावचा पुढे आहोत आम्ही. आणि इथं थांबायचं काहीच प्लॅन नव्हता, बट लेट मी शो यू वाय वी स्टॉप्ड हिअर. इट्स ब्युटिफुल.
इट वॉज अमेझिंग. तर आता आम्ही निघतोय इथून पुढे नाशिक जायला. सो लेट्स द जर्नी कंटिन्यू, सफर को आगे बढ़ाया जाए. मजा आली पण. चला निघूया. वय की नाही का मायले तर मायने दखत नाही. नाही गाडी माझ ना, गाडी मग ठीक आहे. काकूंचं बरोबर आहे, गाडीत पण पाहिजे मला. गाडीत पण पाहिजे. हा, मग. काय मग काकू कसं वाटत आहे सून गाडी चालवते? एकदम भारी. भारी वाटतं ना. हा. इथून पुढे आधी आहे ना, असंच झालं खरं सगळं. गाडी चालवणार हा? हो. म्हणजे नो टेन्शन, कुठं जायचं असलं का निघा. हा, मुलांची गरजच नाही. हा. गाडी येस ना सुनी. काकू जॉब करणारी पाहिजे का नाही पाहिजे? जॉब पण करत का अजून? हा का? मग जॉब पण करायला पाहिजे ना. करायला पाहिजे का नाही पोरीसनी जॉब? तू एकट्यातच काय मध्ये होत यानं जाऊ दे, यानं शिलगाव आताच. आता पोरीस ना कुर्ता हा मग जॉब पाहिजे का नाही? मग पाहिजे ना. का तुमच्या वेळेस सारखं नाही भाऊ घरचंच बघा. करणं कामे करीत लंबव आणि त्याने तर नो टेन्शन. जॉब बी करा, गाडी चालवा, बट करा, पोरीसनी बट करा. मागे घे, मागे घे, अजून मागे जाऊ दे. आत्ताच्या घरून निघालो, आता चाललो आम्ही परत पुण्याला. आणि बघा माझी भारतीय नारी मस्त साडी घालून टिक्का बिक्का लावून. चलो एक्साइटेड, मारून घे टर्न, मारून घे. वेरी एक्साइटेड, लेट्स गो. चलो 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 आगे चलो. चलो बाय करून दे, बाय करून दे, बाय बाय. सो वी आर ऑन अवर वे बॅक टू होम. आता आम्ही आय थिंक द्वारका सिग्नलला आहोत. आणि हा जो तुम्ही वरती बघतायत दिस इज छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल, जो आहे नाशिकमध्ये द्वारका एरियामध्ये. आणि हा आहे महाराष्ट्रातला सेकंड लॉंगेस्ट फ्लायओव्हर, सेकंड लॉंगेस्ट रोड ब्रिज. गजब. नाशिकच्या वेदरसोबत काही काही गोष्टी आहेत ज्या भरपूर छान आहेत. सो पुणे वी आर कमिंग. या रोड ट्रिप मधला सगळ्यात जिथलं जे निसर्गाचे डोंगर फोडून फोडून रस्ते बनवले इंजिनियर्स लोकांनी. ओ पिऊ तो तिथं धबधबा आहे, इकडंच थांबून घे बाळा. इधर से अपन थोड़ा नीचे जाके ना, अरे यार वो अंदर से कच्चे रोड से डालना था. लेट मी शो यू समथिंग, इट्स व्हेरी गुड. बघा काय मज्जा आहे. राईट नाव चंदनपुरी घाटामध्ये आहोत. पाऊस बिलकुल नव्हता, बिलकुल पाऊस नव्हता. पटपट मी एकदम ड्रोन सेटअप केला. म्हटलं आज फर्स्ट क्लास धबधब्याचे दरीचे फोटो घेईल, हायवेचे फोटोज घेईल, वरून ड्रोन शॉट घेईल. आणि जस्ट गेस करा की आमचा ड्रोन जमिनीवरनं तरी टेक ऑफ केलं आणि मी आता म्हटलं मध्ये जाऊच जोराचा पाऊस सुरू होऊन गेला. ते तुम्हाला दिसलं असेल. हां, बॅड लक. जब नसीब अच्छा हो ना सब कुछ हो सकता है. नेमकं आमचं चहा वगैरे पिऊन झालं आणि पाऊस बंद झाला. आणि आय नो पिऊला थोडी डिसअपॉइंटमेंट असेल कारण की तिला लवकर जायचं होतं. सो बट खाली बघतोच मी. जब किसी चीज़ को आप शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे मिलाने की साजिश में जुड़ जाती है. आणि देवाला माहिती होतं की मी खूप शिद्दतने मला इथले ड्रोन शॉट्स घ्यायचे होते. सो इट हॅपन्ड. सो आय एम नॉट हॅपी, आय एम नॉट एट ऑल हॅपी. आय एम थोडा सॅड. ड्रोनने मी खूप अमेझिंग शॉट्स घेतले होते चंदनपुरी घाटातले धबधब्याजवळचे. आणि मी ते तेव्हा बघितलं नाही. आणि मी पूर्ण ड्रोन वाइंड अप करून पॅकअप करून घेतलं. आणि जेव्हा मी गाडीत बसलो आता आणि मी माझ्या फोनची गॅलरी चेक केली, व्हिडिओ गॅलरीमध्ये नाही आहे. आणि आम्ही आता गाडीत बसून गेलो आहे आणि वी आर गोईंग बॅक होम. सो आय डोंट इवन हॅव ऑप्शन की मी जाऊन परत तसे शॉर्ट्स घेऊन गेला. आणि इट्स डझंट मेक एनी सेन्स कारण की आता सनलाईट पण नाही आहे, डिम होऊन गेला आहे. आणि मेन म्हणजे ना माझ्या ड्रोनमध्ये बॅटरी आहे ना माझ्या फोनमध्ये बॅटरी की मी परत कनेक्ट करून सेम तसे शॉर्ट्स घेऊ शकेल. असं वाटतं मला. काय होतंय? इट्स ओके.
फुटेज ज्याच्यासाठी मी खूप टेन्शनमध्ये होतो. सो थँक्स टू माय वाईफ, थँक्स टू गुगल अँड थँक्स टू दिस ड्रोन की ज्याच्यात एवढं स्मार्ट आहे सगळं की ऑटो सेव्ह होऊन जातो आणि 2-2 ठिकाणी व्हिडिओ स्टोअर करतो ॲक्च्युली. सो आय होप यू रिअली एन्जॉयड दॅट व्हिडिओ. जे काही ड्रोन शॉट्स घेतलेत ते तुम्हाला मजा आली असेल आणि बघून खूप भारी वाटलं असेल, आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. अंत भला तो सब भला. सो आय एम हॅपी नाव. जेव्हा तुम्ही खूप मेहनत घेतात ना एखाद्या गोष्टीवरती, खूप जीवापाड मेहनत घेतात आणि ती जेव्हा नाही होत त्याचं डिसअपॉइंटमेंट, आणि जेव्हा ती गोष्ट होऊन जाते त्याची खुशी किंवा त्याचं अचिव्हमेंट तुम्ही या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटून जाईल की मी आधी किती डिसअपॉइंट होतो, किती सॅड होतो. अँड नाव वॅन आय गॉट दॅट व्हिडिओ सो इट इज ड्रास्टिकली एकदम 360 डिग्री चेंज. हां, सो आय होप की प्रत्येकाच्या आयुष्यात हे जे डाऊन अप अँड डाऊन फेस येतात दोघं एन्जॉय करा आणि दोघांमध्येच खुश राहा. सो इट्स गुड. चलो पुढे. आता मैं आराम से शांति से रह सकूंगा, जी सकूंगा, खा सकूंगा, पी सकूंगा, सो सकूंगा. अंत भला तो सब भला. चलो फाइनली वी आर होम. थैंक यू मैडम, यू आर अमेजिंग.